श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराजांच्या दिव्या अलौकिक आणि मंगलमय चरणी कोटी कोटी प्रणाम करून आपण आजच्या या अत्यंत पवित्र आणि अंतर्मुख करणाऱ्या विषयावर चिंतन करणार आहोत. मानवी जीवनाचा संपूर्ण पट जर आपण उघडून पाहिला तर आपल्याला असे दिसून येते की या भूतलावर जन्म घेतलेल्या प्रत्येक जीवाच्या पाठीमागे सुखाची आशा आणि दुःखाची छाया अखंडपणे लागलेली असते. सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जेव्हा आयुष्यात सुखाचे दिवस असतात, जेव्हा सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या घडत असतात, तेव्हा माणसाचे मन प्रफुल्लित असते, त्याच्या सभोवताली माणसांचा मेळावा असतो आणि त्याला वाटत असते की जगणे अतिशय सोपे आणि सुंदर आहे. परंतु निसर्गाचा आणि संसाराचा नियम असा आहे की कोणतीही स्थिती कायम टिकून राहत नाही. सुखाचा काळ संपतो आणि नकळत दुःखाचे, संकटांचे आणि प्रतिकूलतेचे काळे ढग आयुष्याच्या आकाशात दाटून येतात. जेव्हा दुःखाचा प्रखर प्रकाश किंवा कडक ऊन माणसाच्या आयुष्यावर पडते, तेव्हा तो हादरून जातो, त्याचे मन कासावीस होते, त्याचे विचार चक्रावून जातात आणि त्याला सर्व बाजूंनी अंधार दिसायला लागतो. अशा कठीण, बिकट आणि प्रतिकूल प्रसंगी जेव्हा जग पाठीशी उभे राहण्याचे सोडून दूर निघून जाते, जेव्हा स्वतःची मनवणारी माणसे, नातेवाईक, मित्र आणि सगेसोबती आपल्यापासून अंतर राखू लागतात, जेव्हा सर्व ऐहिक मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात, तेव्हा केवळ एकच अशी शक्ती उरते जी भक्ताला कधीच एकटे सोडत नाही, आणि ती दिव्य शक्ती म्हणजे आपले परमपूज्य, कृपाळू आणि भक्ताभिमानी श्री स्वामी समर्थ महाराज होय. स्वामींचा महिमा हा मानवी बुद्धीच्या, तर्काच्या आणि शब्दांच्या पलीकडचा आहे. ते केवळ एक ऐतिहासिक पुरुष किंवा एका काळात वावरून गेलेले साधे संत नव्हते, तर ते ब्रह्मांड चालक, साक्षात परब्रह्म आणि कोट्यवधी भक्तांचे तारणहार आहेत. स्वामींचा महिमा असा आहे की जेथे मानवी प्रयत्न थकतात, जेथे विज्ञानाची आणि ज्ञानाची सीमा संपते, तेथून स्वामींच्या कृपेची आणि चमत्कारांची सुरुवात होते. भक्ताच्या दुःखात धावून जाणे आणि त्याला मायेचे छात देणे हा स्वामींचा सहज स्वभाव आहे. संसारात वावरताना माणसाला अनेक प्रकारची दुःखे छळत असतात. कोणाला शारीरिक व्याधींचे दुःख असते, कोणाला मानवी संबंधांतील कटुतेचे दुःख असते, कोणाला आर्थिक अडचणी आणि दारिद्र्याचे दुःख असते, तर कोणाला मानसिक अशांती आणि चिंतेचे दुःख असते. दुःख कोणतेही असो, जेव्हा भक्त अतिशय आतुरतेने, काकुळतीने आणि अनन्य भावाने स्वामींचा धावा करतो, तेव्हा स्वामी त्याला कधीही निराश करत नाहीत. स्वामींचे "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" हे अभयवचन केवळ शब्द नसून तो प्रत्येक भक्तासाठी एक जिवंत, शाश्वत आणि प्रत्यक्ष अनुभवणारा महामंत्र आहे. हे वाक्य उच्चारताच भक्ताच्या अंतःकरणात एक अद्भुत ऊर्जा निर्माण होते. ज्याच्या पाठीवर साक्षात परब्रह्माचा हात आहे, त्याला या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याचे कारण उरत नाही. स्वामींचे हे वचन भक्ताच्या निराश झालेल्या मनाला पुनरुज्जीवित करते, त्याच्या कोसळलेल्या धैर्याला पुनश्च उभारी देते आणि त्याला संकटांशी मुकाबला करण्याची एक अलौकिक ताकद प्रदान करते. येथे एक गोष्ट आपण अत्यंत गांभीर्याने समजून घेतली पाहिजे की स्वामींसारखा गुरु पाठीशी असणे म्हणजे आयुष्यातील सर्व दुःखे जादूची कांडी फिरवल्यासारखी एका क्षणात नाहीशी होणे असा त्याचा अर्थ नसतो. माणसाच्या आयुष्यात येणारे दुःख हे त्याच्या पूर्वजन्मीच्या किंवा या जन्मीच्या संचित आणि प्रारब्ध कर्माचे फळ असते. सृष्टीच्या नियमानुसार प्रत्येक जीवाला त्याच्या कर्माचे फळ भोगावेच लागते. खुद्द भगवंत किंवा गुरुसुद्धा सृष्टीचे हे नियम सहसा मोडत नाहीत. परंतु मग गुरु पाठीशी असण्याचा खरा अर्थ आणि फायदा काय? तर जेव्हा स्वामींसारखा समर्थ गुरु भक्ताच्या सोबत असतो, तेव्हा ते दुःख सहन करण्याची, त्या दुःखाचा भार पेलण्याची आणि दुःखाच्या काळातही आपले मानसिक संतुलन ढळू न देण्याची असीम शक्ती भक्ताला प्राप्त होते. दुःखाचे संकट तेच राहते, पण भक्ताची ते संकट झेलण्याची क्षमता 1000 पटीने वाढते. जर दुःखाची लाट 100 किलोची असेल, तर स्वामींच्या कृपेमुळे ती लाट भक्ताला फुलासारखी हलकी वाटू लागते. दुःखाच्या काळात माणूस तुटतो, कोलमडतो आणि निराश होतो, परंतु ज्याच्या हृदयात स्वामींचे स्थान आहे, ज्याने स्वामींच्या चरणी आपले सर्वस्व अर्पण केले आहे, तो भक्त दुःखाच्या प्रखर ज्वालांमधूनही हसतमुखाने बाहेर पडतो. त्याच्या चेहऱ्यावरील शांती आणि मनातील धैर्य कधीच नष्ट होत नाही, कारण त्याला पक्के ठाऊक असते की माझे स्वामी मला यातून सुखरूप पार पाडणार आहेत.
स्वामींच्या नामात आणि ध्यानात एक विलक्षण चेतना आणि संजीवनी दडलेली आहे. श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा जेव्हा भक्त दुःखाच्या प्रसंगी जप करतो तेव्हा त्याच्या सभोवताली एक सुरक्षेचे अदृश्य कवच निर्माण होते. स्वामी नामस्मरण हे भक्ताच्या मनातील भीती, चिंता, नैराश्य आणि नकारात्मकता पूर्णपणे जाळून भस्म करते. दुःखाचा काळ हा माणसाच्या श्रद्धेची, निष्ठेची आणि संयमाची सर्वात मोठी परीक्षा असतो. या परीक्षेत अनेकदा माणूस डगमगतो, त्याचा विश्वासाचा धागा सैल होतो. परंतु स्वामींचा खरा भक्त हा अशा कठीण प्रसंगात स्वामींना दोष देण्याऐवजी स्वामींच्या पायाशी अधिक घट्ट बिलगतो. तो समजतो की हे दुःख मला संपवण्यासाठी आलेले नसून माझ्या कर्मांचा क्षय करण्यासाठी आणि मला आध्यात्मिकदृष्ट्या अधिक परिपक्व करण्यासाठी आले आहे. स्वामी आपल्या भक्ताला कधीही अवाजवी कठीण परिस्थितीत सोडून देत नाहीत. आई जशी आपल्या लहान लेकराला चालताना पडू नये म्हणून धरून ठेवते, किंवा तो पडलाच तर त्याला प्रेमाने उचलून घेते आणि त्याचे अश्रू पुसते, तद्वतच स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांची काळजी घेतात. भक्ताच्या डोळ्यातून येणारा प्रत्येक अश्रू स्वामींच्या चरणी पोहोचतो आणि स्वामी त्या अश्रूंचे रूपांतर भक्ताच्या आध्यात्मिक आणि लौकिक प्रगतीत करतात. जेव्हा एखादा साधक किंवा भक्त स्वामींच्या अनुग्रहाचा आणि कृपेचा अनुभव घेतो तेव्हा त्याच्या जीवनदृष्टीतच एक अद्भुत बदल घडून येतो. तो कोणत्याही संकटाला किंवा दुःखाला घाबरत नाही. त्याच्या मनात हा ठाम विश्वास असतो की जगातील सर्व शक्ती एका बाजूला आणि माझे स्वामी एका बाजूला. स्वामींची दयाळू दृष्टी ज्याच्यावर पडली त्याला जगातल्या कोणत्याही संकटाची आच पोहोचू शकत नाही. स्वामी आपल्या भक्ताच्या पाठीवर नेहमी आपला आशीर्वादाचा हात ठेवून असतात. जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामी भक्तासाठी असा एक मार्ग उघडतात ज्याचा विचार मानवी बुद्धी कधीच करू शकत नाही. स्वामींचा महिमा हा वर्णनातीत आहे. ते भक्ताच्या अंतःकरणातील भावना, त्याचे मौन आणि त्याचे गुपित दुःख क्षणात ओळखतात. भक्ताने मुखातून शब्द काढण्यापूर्वीच स्वामी त्याच्या मदतीला धावून येतात. स्वामी समर्थ महाराजांची साथ ही या जगातील सर्वात मोठी संपत्ती, सर्वात मोठा आधार आणि सर्वात मोठे कवच आहे. स्वामींसारखा समर्थ गुरु लाभणे हे पूर्वजन्मीच्या अफाट पुण्याईचे फळ आहे. म्हणूनच आयुष्यात दुःखाचे प्रसंग आले, बिकट परिस्थिती निर्माण झाली किंवा मन नैराश्याने घेरले गेले तरी कधीही खचून जाऊ नका. पूर्ण श्रद्धेने, निष्ठेने आणि अनन्य भावाने स्वामींचे स्मरण करा. स्वामी, मी तुमचा आहे आणि तुम्ही माझे आहात ही भावना अंतःकरणात दृढ ठेवा. स्वामींचा महिमा अगाध आहे. ते भक्ताला दुःखाच्या खाईतून बाहेर काढून त्याला आनंदाच्या आणि शांतीच्या शिखरावर बसवतील. स्वामींची साथ हीच आपल्या जगण्याचे सार्थक आहे आणि त्यांच्या कृपाछत्राखाली राहून प्रत्येक दुःखाचा पराभव करत जीवनाचा खरा आध्यात्मिक विजय मिळवणे हेच प्रत्येक भक्ताचे अंतिम ध्येय असले पाहिजे. भिवू नका, खचू नका, कारण श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी आपल्या सोबत आहेत आणि कायम राहतील. या दिव्य चिंतनाला पुढे नेताना आपण हे अधिक सखोलतेने समजून घेतले पाहिजे की स्वामींची साथ ही केवळ लौकिक अडचणी दूर करण्यापुरती मर्यादित नसते, तर ती भक्ताच्या आत्मिक उद्धाराचा आणि आंतरिक परिवर्तनाचा मुख्य मार्ग असते. आयुष्यात जेव्हा दुःखाचे प्रसंग येतात तेव्हा सर्वसामान्य माणूस घाबरून जातो, हताश होतो आणि आपले ध्येय विसरून बसतो. परंतु स्वामींचा अनुग्रह लाभलेला भक्त दुःखाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकतो. त्याला हे उमजते की संकटे आणि दुःखे ही ईश्वर प्राप्तीचे आणि आत्मपरीक्षणाचे उत्तम साधन आहेत. जेव्हा जगातल्या सर्व गोष्टी असार आणि क्षणभंगूर वाटू लागतात तेव्हाच माणसाला शाश्वत सत्याची म्हणजेच स्वामींच्या चरणांची आठवण होते. दुःख हे माणसाचा अहंकार गळवून टाकते, त्याच्यातील नम्रता जागी करते आणि त्याला भक्तीच्या खऱ्या मार्गावर आणून सोडते. स्वामी समर्थ महाराज हे भक्ताच्या भक्तीची व्याख्या केवळ पूजापाठ किंवा बाह्य कर्मकांडांपुरती मर्यादित ठेवत नाहीत. त्यांच्या मते खरा भक्त तोच जो कठीण काळातही आपली निष्ठा आणि धैर्य गमावत नाही. स्वामी आपल्या भक्ताच्या सोबत राहून त्याला दुःखात खचू देत नाहीत, तर त्याच्या अंतरात्म्यात एक अलौकिक बळ निर्माण करतात. हे बळ भक्ताला कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीशी धैर्याने लढा देण्यास समर्थ बनवते. जेव्हा दुःखाचे संकट डोंगराएवढे मोठे वाटू लागते तेव्हा स्वामींच्या नामस्मरणाची एकच ठिणगी त्या संकटाचे निवारण करण्यास पुरेशी ठरते. स्वामींचे नाम हे भक्तासाठी ढाल आणि तलवार दोन्हीचे काम करते. ते दुःखाच्या आघातांपासून रक्षणही करते आणि नकारात्मकतेला नष्टही करते.
ज्या भक्ताने आपले जीवन पूर्णपणे स्वामींच्या चरणी समर्पित केले आहे, त्याला जगातील कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. स्वामींचे अप्रत्यक्ष संरक्षण आणि मार्गदर्शन अखंड सुरू असते. कधी एखाद्या विचाराच्या रूपात, कधी एखाद्या चांगल्या माणसाच्या मदतीच्या रूपात, तर कधी अंतर्मनातील एका शांत प्रेरणेच्या रूपात स्वामी आपल्या भक्ताला सतत मार्ग दाखवत असतात. स्वामींची साथ असल्यावर दुःखाची प्रखरता पूर्णपणे मावळते आणि मनात एक असीम शांतता आणि तृप्ती निर्माण होते. भक्ताला कळून चुकते की या जगात स्वामींशिवाय आपले कोणीही नाही आणि स्वामी पाठीशी असताना कोणाचीही भीती बाळगण्याची गरज नाही. म्हणूनच आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, मग ते सुखाचे असो वा दुःखाचे, स्वामींचे नामस्मरण अखंड चालू ठेवणे हेच मानवी जीवनाचे खरे सार्थक आहे. स्वामींच्या चरणी दृढ विश्वास ठेवून चालणाऱ्या भक्ताला दुःख कधीच पराभूत करू शकत नाही. उलट प्रत्येक दुःख भक्ताला स्वामींच्या अधिक जवळ घेऊन जाते. स्वामींची अखंड कृपा, अभय आणि कृपाछत्र आपल्या सर्वांवर कायम राहो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. या दिव्य चिंतनाला अधिक सखोलतेने पुढे नेताना आपण स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाछत्राचा आणि त्यांच्या अलौकिक अस्तित्वाचा मानवी जीवनावरील सखोल प्रभाव समजून घेतला पाहिजे. मानवी जीवनाची रचनाच अशी आहे की त्यात कोणताही काळ किंवा कोणतीही परिस्थिती कायम टिकून राहत नाही. परंतु संसाराच्या या उथापुथलीत जेव्हा माणूस पूर्णपणे एकटा पडतो, तेव्हा त्याला स्वामींच्या नामस्मरणाचा आणि विश्वासाचा एक भक्कम आधार सापडतो. स्वामींची साथ ही केवळ लौकिक अडचणी दूर करण्यापुरती मर्यादित नसते, तर ती भक्ताच्या आत्मिक उद्धाराचा आणि आंतरिक परिवर्तनाचा मुख्य मार्ग असते. आयुष्यात जेव्हा दुःखाचे प्रसंग येतात, तेव्हा सर्वसामान्य माणूस घाबरून जातो, हताश होतो आणि आपले ध्येय विसरून बसतो. परंतु स्वामींचा अनुग्रह लाभलेला भक्त दुःखाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकतो. त्याला हे उमजते की संकटे आणि दुःखे ही ईश्वर प्राप्तीचे आणि आत्मपरीक्षणाचे उत्तम साधन आहेत. जगातल्या सर्व गोष्टी असार आणि क्षणभंगूर वाटू लागतात, तेव्हाच माणसाला शाश्वत सत्याची, म्हणजेच स्वामींच्या चरणांची आठवण होते. दुःख हे माणसाचा अहंकार गळवून टाकते, त्याच्यातील नम्रता जागी करते आणि त्याला भक्तीच्या खऱ्या मार्गावर आणून सोडते. स्वामी समर्थ महाराज हे भक्ताच्या भक्तीची व्याख्या केवळ पूजापाठ किंवा बाह्य कर्मकांडांपुरती मर्यादित ठेवत नाहीत. त्यांच्या मते खरा भक्त तोच जो कठीण काळातही आपली निष्ठा आणि धैर्य गमावत नाही. स्वामी आपल्या भक्ताच्या सोबत राहून त्याला दुःखात खचू देत नाहीत, तर त्याच्या अंतरात्म्यात एक अलौकिक बळ निर्माण करतात. हे बळ भक्ताला कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीशी धैर्याने लढा देण्यास समर्थ बनवते. जेव्हा दुःखाचे संकट डोंगराएवढे मोठे वाटू लागते, तेव्हा स्वामींच्या नामस्मरणाची एकच ठिणगी त्या संकटाचे निवारण करण्यास पुरेशी ठरते. स्वामींचे नाम हे भक्तासाठी ढाल आणि तलवार दोन्हीचे काम करते. ते दुःखाच्या आघातांपासून रक्षणही करते आणि नकारात्मकतेला नष्टही करते. ज्या भक्ताने आपले जीवन पूर्णपणे स्वामींच्या चरणी समर्पित केले आहे, त्याला जगातील कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. स्वामींचे अप्रत्यक्ष संरक्षण आणि मार्गदर्शन अखंड सुरू असते. कधी एखाद्या विचाराच्या रूपात, कधी एखाद्या चांगल्या माणसाच्या मदतीच्या रूपात, तर कधी अंतर्मनातील एका शांत प्रेरणेच्या रूपात स्वामी आपल्या भक्ताला सतत मार्ग दाखवत असतात. स्वामींची साथ असल्यावर दुःखाची प्रखरता पूर्णपणे मावळते आणि मनात एक असीम शांतता आणि तृप्ती निर्माण होते. भक्ताला कळून चुकते की या जगात स्वामींशिवाय आपले कोणीही नाही आणि स्वामी पाठीशी असताना कोणाचीही भीती बाळगण्याची गरज नाही. संसारात वावरताना अनेकदा माणसाला असे वाटते की तो एकटाच या संकटांचा भार पेलत आहे. परंतु ही केवळ एक भ्रमाची अवस्था असते. जेव्हा आपण विश्वासाने स्वामींच्या चरणी नतमस्तक होतो, तेव्हा स्वामी तो संपूर्ण भार स्वतःच्या खांद्यावर घेतात. स्वामी अक्कलकोटमध्ये प्रत्यक्ष रूपात असताना जसे भक्तांच्या हाकेला धावून जात असत, तसेच ते आजही सूक्ष्म रूपाने प्रत्येक भक्ताच्या पाठीशी तितक्याच समर्थपणे उभे आहेत. स्वामींच्या भक्तीत कोणतीही बंधने किंवा कर्मकांडांचे अडथळे नाहीत. हवी आहे ती केवळ निष्ठा, श्रद्धा आणि भावात्मक समर्पण. दुःखाच्या काळात जेव्हा मन अशांत होते, तेव्हा श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा जप मनातील सर्व गोंधळ मिटवून टाकतो. हा जप म्हणजे केवळ शब्दांचा समूह नसून ती एक जिवंत स्पंदन शक्ती आहे जी भक्ताला विश्वाच्या मूळ चेतनेशी जोडते.
स्वामींच्या चरणी मस्तक टेकवल्याने मिळणारे समाधान हे जगातील कोणत्याही भौतिक सुखापेक्षा कित्येक पटीने श्रेष्ठ आहे. स्वामींचा महिमा असा आहे की ते भक्ताला संकटातून केवळ पार पाडत नाहीत, तर त्याला परिपक्व बनवून आत्मिक उन्नतीचा मार्ग दाखवतात. म्हणूनच आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, मग ते सुखाचे असो वा दुःखाचे, स्वामींचे नामस्मरण अखंड चालू ठेवणे हेच मानवी जीवनाचे खरे सार्थक आहे. स्वामींच्या चरणी दृढ विश्वास ठेवून चालणाऱ्या भक्ताला दुःख कधीच पराभूत करू शकत नाही, उलट प्रत्येक दुःख भक्ताला स्वामींच्या अधिक जवळ घेऊन जाते. स्वामींची अखंड कृपा, अभय आणि कृपाछत्र आपल्या सर्वांवर कायम राहो, हीच स्वामींच्या चरणी नम्र प्रार्थना. या अथांग आणि अलौकिक चिंतनाला अधिक सखोलतेने पुढे नेताना आपण हे मानवी जीवनातील सर्वोच्च सत्य समजून घेतले पाहिजे की स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण आणि स्मरण हे केवळ एका देवतेची पूजा नसून तो या संपूर्ण ब्रह्मांडीय चेतनेशी आणि परब्रह्माशी जोडला जाण्याचा एक अत्यंत सुलभ आणि प्रत्यक्ष मार्ग आहे. संसारातील अनिश्चितता, नित्य बदलणारी परिस्थिती आणि मानवी नातेसंबंधांमधील अस्थिरता जेव्हा माणसाला आतून हादरवून सोडते, तेव्हा त्याला जाणवते की या विश्वात शाश्वत आणि निश्चल असे काही असेल तर ते फक्त स्वामींचे चरणकमळ आहेत. भक्ताच्या आयुष्यात येणारे प्रत्येक दुःख हे एका गूढ हेतूने प्रेरित असते. सामान्य दृष्टीने पाहिले तर दुःख ही एक वेदनादायक घटना वाटते, परंतु आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिल्यास दुःख ही स्वामींनी भक्ताला आपल्याजवळ बोलावण्यासाठी दिलेली एक आर्तसाद असते. सुखाच्या काळात माणूस ऐहिक विषयांमध्ये, संपत्तीत, पदात आणि भ्रमाच्या जगात इतका गुंतून जातो की त्याला स्वतःच्या खऱ्या स्वरूपाचा आणि स्वामींच्या अस्तित्वाचा विसर पडतो. परंतु जेव्हा संकटांचा आणि प्रतिकूलतेचा वारा वाहू लागतो, तेव्हा माणसाचा अहंकार वितळून जातो. त्याची शक्ती, त्याचे ज्ञान आणि त्याचे सर्व भौतिक आधार निष्फळ ठरू लागतात. अशा वेळी जेव्हा तो पूर्णपणे हतबल होतो, तेव्हाच त्याच्या अंतःकरणातून खरा, निष्कपट आणि अनन्य भावाचा धावा निघतो. आणि याच क्षणी स्वामींच्या कृपेचा साक्षात्कार होतो. स्वामी समर्थ महाराजांची कृपा ही कोणत्याही अटीवर किंवा मोबदल्यावर अवलंबून नसते. स्वामींना भक्ताकडून भव्य मंदिरांची, मौल्यवान वस्तूंची किंवा अवघड कर्मकांडांची अपेक्षा नसते. त्यांना हवी असते ती केवळ निष्कपट निष्ठा, अंतःकरणातील भाव आणि संपूर्ण समर्पण. जेव्हा भक्त आपले सुख, दुःख, मान, अपमान, चिंता आणि भविष्याची भीती हे सर्व काही स्वामींच्या चरणी अर्पण करतो, तेव्हा स्वामी त्याचा संपूर्ण योगक्षेम स्वतःच्या खांद्यावर घेतात. योगक्षेम वहाम्यहम या भगवद्गीतेतील वचनाची प्रत्यक्ष प्रचिती स्वामींच्या दरबारात प्रत्येक भक्ताला अनुभवता येते. स्वामींच्या पाठीशी असल्याने भक्ताला मिळणारे सर्वात मोठे बळ म्हणजे निर्भयता. जगातील सर्वात मोठी भीती ही अनिश्चिततेची आणि विनाशाची असते, परंतु ज्याच्या हृदयात स्वामींचे स्थान आहे, त्याला कशाचीही भीती उरत नाही. तो जाणतो की या विश्वात घडणारी प्रत्येक घटना, मग ती लहान असो वा मोठी, ही स्वामींच्या इच्छेनेच घडत आहे. स्वामींचे अधिष्ठान पाठीशी असताना कोणतीही वाईट शक्ती, कोणतीही प्रतिकूल परिस्थिती किंवा कोणतीही ग्रहदशा भक्ताचे वाईट करू शकत नाही. स्वामी हे काळाचेही काळ आहेत, म्हणूनच स्वामींच्या भक्ताला कोणत्याही कालचक्राची किंवा भीतीची आच पोहोचू शकत नाही. संसारात वावरताना अनेकदा माणसाला असे वाटते की त्याचे दुःख हे जगातील सर्वात मोठे दुःख आहे. परंतु स्वामींच्या चिंतनात आणि ध्यानात मन रमू लागले की माणसाला आपल्या दुःखाची क्षुद्रता जाणवू लागते. स्वामींचे ध्यान हे मनातील विचारांचे वादळ शांत करणारे एक अलौकिक साधन आहे. जेव्हा मन शांत होते, तेव्हा माणसाला समजते की दुःख हे शरीराला किंवा परिस्थितीला असते, आत्म्याला नाही. स्वामी भक्ताला या शारीरिक आणि मानसिक दुःखाच्या पलीकडे नेऊन आत्मिक शांतीचा अनुभव देतात. हाच स्वामींसारख्या समर्थ सद्गुरूंचा खरा महिमा आहे. ते भक्ताला केवळ संकटातून सोडवत नाहीत, तर संकटांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य देऊन त्याला जीवनसंग्रामात विजेता बनवतात. स्वामींचे अक्कलकोटमधील चरित्र जर आपण पाहिले, तर आपल्या लक्षात येईल की त्यांनी कधीही कोणत्याही भक्ताला त्याच्या जातीवरून, धर्मावरून किंवा सामाजिक स्थितीवरून पारखले नाही. राजा असो वा रांट, ज्ञानी असो वा अज्ञानी, जो कोणी स्वामींच्या दरबारात अनन्य भावाने आला, त्याला स्वामींनी आपल्या मायेच्या छत्रछायेखाली घेतले. स्वामींची नजर ही भेदभावाच्या पलीकडची, साक्षात मातृवत आणि करुणामय होती. आजही स्वामी देहान आपल्यासमोर नसले तरी
सूक्ष्म रूपाने त्यांचे अस्तित्व प्रत्येक भक्ताच्या सभोवताली, त्याच्या श्वासात आणि त्याच्या ध्यानात अखंड कार्यरत आहे. ज्या घरात स्वामींच्या नामाचा गजर होतो, ज्या हृदयात स्वामींचे नित्य ध्यान असते, ते घर आणि ते हृदय साक्षात कैलास किंवा वैकुंठ बनते. तेथे नकारात्मकतेला, नैराश्याला किंवा भीतीला जागा उरत नाही. स्वामींची अखंड साथ लाभणे म्हणजे दुःखाच्या सागरातही सुखरूप पोहून जाण्याचे अभय मिळणे होय. म्हणूनच आयुष्याच्या प्रत्येक क्षणी, सुखात आणि दुःखात, हसताना आणि रडताना, केवळ एकच जपावा महामंत्र, श्री स्वामी समर्थ. स्वामींचा हा जपच आपल्याला दुःखाच्या पलीकडे असलेल्या असीम आनंदाच्या आणि मुक्तीच्या मार्गावर घेऊन जाईल. या अथांग आणि भावपूर्ण चिंतनाला अधिक गहन, कारुण्यमय आणि अंतःकरणाला स्पर्श करणाऱ्या पातळीवर नेताना, आपल्याला भक्ताच्या आणि स्वामींच्या नात्यातील तो अतिशय नाजूक, पवित्र आणि भावनिक धागा समजून घ्यावा लागेल. हे नाते केवळ गुरु आणि शिष्याचे नाही, तर ते एका लेकराचे आणि त्याच्या जन्माजन्माच्या माऊलीचे आहे. जगातील प्रत्येक नाते हे काही अटींवर, अपेक्षांवर आणि स्वार्थावर आधारलेले असू शकते. जेव्हा आपल्याकडे सर्व काही असते, जेव्हा आपले दिवस सुखाचे असतात, तेव्हा सगळे आपले होतात. पण ज्या क्षणी दुःखाचा डोंगर कोसळतो, ज्या क्षणी आपले हात रिकामे होतात आणि शरीर व्याधींनी किंवा अपयशाने घेरले जाते, त्या क्षणी एकामागोमाग एक सर्व नाती दुरावू लागतात. जग आपल्याला एकाकी सोडून निघून जाते. अशा अत्यंत दुःखाच्या, अंधारमय आणि अगतिक प्रसंगी, जेव्हा विश्वातील सर्व दरवाजे बंद होतात, तेव्हा स्वामींच्या प्रेमाचा आणि करुणेचा एकमेव कल्पवृक्ष आपल्यासाठी उभा असतो. भक्ताच्या डोळ्यांतील अश्रू हे स्वामींसाठी साधे पाण्याचे थेंब नसतात. त्या अश्रूंचा प्रत्येक थेंब स्वामींच्या काळजाला घर पाडतो. जेव्हा एखादा भक्त रात्रीच्या एकांतात, बंद खोलीत, आपल्या उशाशी तोंड लपवून अश्रू ढाळत असतो आणि मनातल्या मनात म्हणतो, स्वामी, आता माझ्याने सहन होत नाही, मी थकलोय, तेव्हा जगाला तो आवाज ऐकू येत नसेल, पण अक्कलकोटच्या त्या परब्रह्माच्या गाभाऱ्यात भक्ताची ती आर्त हाक तत्क्षणी पोहोचते. स्वामींना भक्ताची वेदना सहन होत नाही. ते धावत येतात, आपल्या अदृश्य पण अत्यंत कोमल आणि आश्वासक हाताने त्या भक्ताचे अश्रू पुसतात आणि त्याच्या पाठीवर मायेचा हात फिरवून सांगत असतात, बाळा, शांत हो. मी आहे ना, मग कशाला घाबरतोस? हा जो भाव आहे, ही जी माऊलीची हाक आहे, ती भक्ताच्या मृतप्राय झालेल्या आत्म्यामध्ये पुन्हा एकदा जगण्याची, लढण्याची आणि श्वास घेण्याची संजीवनी फुंकते. स्वामींचे प्रेम हे आईच्या प्रेमापेक्षाही 1000 पटीने अधिक निष्काम आणि अथांग आहे. आई कदाचित मुलाच्या काही चुकांमुळे रागावेल, पण स्वामी असे दयाळू आहेत की भक्ताने कितीही चुका केल्या, तो कितीही वाट चुकला, तरी जेव्हा तो पश्चात्तापाचे 2 अश्रू गाळून स्वामींच्या चरणी नतमस्तक होतो, तेव्हा स्वामी त्याला तात्काळ आपल्या पोटाशी धरतात. दुःखाचा काळ हा स्वामींच्या दृष्टीने भक्ताला शिक्षेचा काळ नसून, त्याला आपल्या प्रेमाच्या कुशीत अधिक घट्ट कवटाळण्याचा काळ असतो. संकटाच्या आगीत भाजून निघणारा भक्त जेव्हा स्वामींना शरण जातो, तेव्हा स्वामी स्वतः त्या आगीची धग सोसतात आणि भक्ताला आपल्या कृपेची शीतल छाया प्रदान करतात. स्वामींसोबत घालवलेला प्रत्येक क्षण, त्यांचा केलेला प्रत्येक जप आणि त्यांच्या चरणी वाहिलेले प्रत्येक फूल भक्ताच्या आयुष्यात एका अलौकिक समाधानाची निर्मिती करते. जेव्हा जगात कोणीही ऐकून घ्यायला तयार नसते, तेव्हा स्वामी भक्ताचे मौनही ऐकतात. भक्ताचे दुःखातील हुंदके हे स्वामींसाठी सर्वात मोठी प्रार्थना ठरतात. स्वामी, मी तुमचाच आहे, या एका वाक्यात विश्वातील सर्व भक्ती आणि समर्पणाचे सार सामावलेले आहे. स्वामी आपल्या भक्ताला कधीही अतीव दुःखाच्या खाईत बुडू देत नाहीत. जरी दुःखाचा पूर आला, तरी स्वामी स्वतः होडी बनून भक्ताला त्या पुरातून पैलतीरावर सुरक्षित पोहोचवतात. ज्या भक्ताच्या अंतःकरणात स्वामींचे रूप वसलेले आहे, त्याला जगातील कोणत्याही नकाराची, अपमानाची किंवा दुःखाची भीती उरत नाही. स्वामींच्या कृपेचा वर्षाव ज्याच्यावर होतो, त्याचे हृदय प्रेमाने आणि कारुण्याने भरून जाते. भक्ताला जाणवते की स्वामी केवळ अक्कलकोटच्या वटवृक्षाखाली बसलेले नाहीत, तर ते माझ्या हृदयाच्या गाभाऱ्यात, माझ्या प्रत्येक श्वासात आणि माझ्या सुख दुःखात अखंड विराजमान आहेत. हे भावनिक अनुसंधान ज्या क्षणी साधले जाते, त्या क्षणी दुःखाचा अंत होतो आणि केवळ आनंदाचा, शांतीचा आणि स्वामी कृपेचा अखंड प्रवाह सुरू होतो. म्हणूनच जोपर्यंत चंद्र, सूर्य आहेत, जोपर्यंत या सृष्टीत श्वास आहे, तोपर्यंत स्वामींचे अभयवचन अखंड गुंजत राहील.
संकटांनी कितीही वेढले, डोळ्यांतून अश्रूंची धार कितीही वाहिली, तरी अंतःकरणाच्या कोपऱ्यात स्वामींचे नाम अखंड जळत ठेवूया. स्वामी आपली माऊली आहेत, ते आपल्याला कधीही अंतर देणार नाहीत. स्वामींच्या चरणी आपले अश्रू, आपले दुःख आणि आपले सर्वस्व समर्पित करून एकाच भावनेने नतमस्तक होऊया. अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. या अगाध, अलौकिक आणि कारुण्यमय चिंतनाच्या पुढील टप्प्यावर जाताना आपण हे अंतरात्म्यातून अनुभवले पाहिजे की स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीचा प्रवास हा केवळ बाह्य जगतातील संकटांपासून मुक्ती मिळवण्याचा मार्ग नाही, तर तो आपल्या अंतरात्म्याचा शोध घेणारा आणि विश्वाच्या परमचेतनेशी एकरूप होणारा महामार्ग आहे. मानवी आयुष्यात जेव्हा दुःखाचे, निराशेचे आणि मानहानीचे प्रसंग येतात, तेव्हा माणूस मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचून जातो. त्याला वाटू लागते की आपले अस्तित्व निरर्थक आहे, आपले प्रयत्न व्यर्थ ठरत आहेत आणि या अफाट विश्वात आपले असे कोणीही उरलेले नाही. परंतु अशाच एकाकी आणि निराश क्षणी स्वामी भक्ताच्या आयुष्यात एका अद्भुत प्रकाशासारखे प्रकटतात. स्वामींची साथ ही एखाद्या दीपस्तंभासारखी असते, जो महासागराच्या उधाणलेल्या लाटांमध्ये भरकटलेल्या जहाजाला किनारा दाखवतो. संसाराच्या या भवसागरात जेव्हा संकटांची वादळे उठतात, तेव्हा माणसाचे मनरूपी जहाज हेलकावे खाऊ लागते. अशा वेळी श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाचा नांगर जर आपण स्वामींच्या चरणी टाकला, तर कोणतेही वादळ त्या जहाजाला बुडवू शकत नाही. स्वामी आपल्या भक्ताच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देत नाहीत. ते भक्ताच्या श्रद्धेचे आणि निष्ठेचे ढाल बनून रक्षण करतात. स्वामींच्या सहवासात आणि ध्यानात एक अशी अद्भुत शक्ती आहे जी भक्ताच्या मनातील सर्व नकारात्मक विचारांचा संहार करते. जेव्हा आपण स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर शांत बसून त्यांच्या टपोऱ्या, करुणामयी आणि वत्सल डोळ्यांत पाहतो, तेव्हा आपल्याला जाणवते की त्या डोळ्यांमध्ये सबंध ब्रह्मांडाचे प्रेम सामावलेले आहे. ते डोळे आपल्याला सांगत असतात, बाळा, तू उगाच काळजी का करतोस? तुझ्या भूतकाळाची, वर्तमानकाळाची आणि भविष्याची चिंता वाहणारा मी समर्थ आहे. तू फक्त तुझे कर्तव्य कर आणि बाकी सर्व माझ्यावर सोडून दे. हा अनुभव ज्या भक्ताने एकदा घेतला, त्याचे जगणेच बदलून जाते. अनेकदा भक्ताच्या मनात प्रश्न पडतो की जर स्वामी माझ्या पाठीशी आहेत, तर माझ्यावर हे दुःख का आले? याचे उत्तर स्वामींच्या लीलेमध्ये आणि त्यांच्या शिकवणीत दडलेले आहे. स्वामी भक्ताला सोन्यासारखे शुद्ध करू इच्छितात. सोने जसे आगीत तापल्यानंतरच त्याचा खरा झळाळा बाहेर येतो आणि त्याचे दागिने बनतात, तसेच माणूस दुःखाच्या आणि संघर्षाच्या आगीत तापल्याशिवाय त्याच्यातील सत्व, नम्रता आणि भक्ती परिपक्व होत नाही. दुःखाचा काळ हा स्वामी भक्ताची परीक्षा घेण्यासाठी नव्हे, तर त्याला अधिक मजबूत, सहनशील आणि परिपक्व बनवण्यासाठी देतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेत स्वामी भक्ताला कधीही एकटे सोडत नाहीत. ते स्वतः भक्ताच्या शेजारी उभे राहून त्याला ती आत सोसण्याचे बळ देत असतात. स्वामींच्या चरणी नतमस्तक होणे म्हणजे केवळ शीर झुकवणे नव्हे, तर आपला अहंकार, आपला मीपणा आणि आपल्या सर्व चिंता स्वामींच्या स्वाधीन करणे होय. जेव्हा भक्त निष्कपटी भावनेने स्वामींसमोर हात जोडतो आणि म्हणतो, स्वामी, मी काहीच नाही, जे काही आहे ते सर्व तुमचेच आहे, तेव्हा स्वामी त्याच्या जीवनाची सर्व सूत्रे स्वतःच्या हातात घेतात. मग भक्ताला कशाचीही कमतरता भासत नाही. स्वामी भक्ताच्या केवळ लौकिक गरजाच पूर्ण करत नाहीत, तर त्याला आत्मज्ञानाचा आणि मोक्षाचा मार्गही सुलभ करून देतात. स्वामी समर्थ महाराजांचा महिमा असा आहे की ते काळाच्या आणि अवकाशाच्या मर्यादांमध्ये बांधलेले नाहीत. ते कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. अक्कलकोटचा वटवृक्ष आजही स्वामींच्या अस्तित्वाची आणि कृपेची साक्ष देत उभा आहे. जो भक्त खऱ्या अंतःकरणाने, अश्रूंनी भिजलेल्या डोळ्यांनी स्वामींची आळवणी करतो, त्याला स्वामींच्या अस्तित्वाची स्पंदने स्वतःच्या सभोवताली स्पष्टपणे जाणवतात. कधी वाऱ्याच्या झुळकीसारखा, कधी सुगंधी स्पर्शासारखा, तर कधी अंतर्मनातील शांततेसारखा स्वामींचा अनुभव प्रत्येक भक्ताला येत असतो. म्हणूनच आयुष्याच्या या कठीण प्रवासात जर कधी पाय अडखळले, मन उदास झाले किंवा दुःखाचे सावट पसरले, तर मुळीच घाबरू नका. डोळे मिटा, अंतःकरणात स्वामींचे ते दिव्य रूप आठवा आणि पूर्ण विश्वासाने स्वामींच्या महामंत्राचा जप करा. स्वामींची कृपा ही अखंड वाहणारी गंगा आहे, त्यात जो श्रद्धेने डुबकी मारेल त्याचा उद्धार निश्चित आहे. स्वामींची साथ हीच आपली खरी ताकद आहे,
आणि स्वामींचे चरण हेच आपले अंतिम विश्रांतीस्थान आहे. या अद्भुत, अथांग आणि भावपूर्ण चिंतनाचा प्रवाह पुढे नेताना आपण स्वामी समर्थ महाराजांच्या अवताराचे मूळ रहस्य आणि भक्ताच्या जीवनातील त्यांची शाश्वत भूमिका अधिक सूक्ष्मतेने समजून घेतली पाहिजे. स्वामी समर्थ हे केवळ एका वेशात आलेले संत किंवा चमत्कार करणारे सिद्ध पुरुष नव्हते, तर ते साक्षात दत्तप्रभूंचा तिसरा अवतार, त्रिगुणातीत, गुणातीत आणि विश्वाच्या अणुरेणूत सामावलेले परब्रह्म आहेत. जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढतो, मानवी मन संकटांनी, वासनांनी आणि दुःखांनी वेढले जाते, तेव्हा भक्तांच्या रक्षणासाठी आणि उद्धारासाठी परमात्मा स्वामी रूपात अवतार धारण करतो. अक्कलकोटच्या भूमीत स्वामींनी प्रकट होऊन लाखो जीवांना आधार दिला, पण त्यांचे कार्य केवळ अक्कलकोटपुरते किंवा एका विशिष्ट कालावधीपुरते मर्यादित नव्हते. स्वामींचे अस्तित्व हे भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळांच्या पलीकडे पसरलेले अखंड चैतन्य आहे. मानवी मनाचा एक स्वभाव असा असतो की जेव्हा जीवनात सर्व काही सुरळीत चाललेले असते, तेव्हा माणसाला स्वतःच्या कर्तृत्वाचा, संपत्तीचा, ज्ञानाचा आणि अधिकाराचा प्रचंड अहंकार होतो. तो असे समजू लागतो की मी माझ्या स्वतःच्या बळावर हे जग जिंकले आहे. परंतु निसर्गाचा नियम असा आहे की अहंपणाची ही इमारत फार काळ टिकू शकत नाही. जेव्हा प्रारब्धाचा फटका बसतो, जेव्हा एखादी भयंकर व्याधी शरीराला घेरते, जेव्हा धंद्यात किंवा नोकरीत अचानक मोठे नुकसान होते, किंवा जेव्हा आपलेच प्रियजन विश्वासाला तडा देऊन दूर निघून जातात, तेव्हा माणसाचा तो अहंकार एका क्षणात धुळीस मिळतो. अशा वेळी माणसाला आपली खरी असहायता जाणवते. त्याला समजते की या जगात माझे स्वतःचे असे काहीच नाही आणि माझी स्वतःची ताकद अत्यंत क्षुल्लक आहे. ही असहायतेची आणि अपमानाची वेळच वस्तुतः भक्ताच्या आध्यात्मिक जन्माची वेळ ठरते. याच अत्यंत नाजूक आणि कठीण प्रसंगी जेव्हा माणूस आतून पूर्णपणे तुटतो, तेव्हा त्याच्या अंतःकरणातून एक सलग, उत्कट आणि निष्कपट साद बाहेर पडते, स्वामी मला वाचवा, आता माझ्याने हे दुःख पेलवत नाही. स्वामींचे वैशिष्ट्य हेच आहे की ते भक्ताच्या पांडित्याला, त्याच्या बाह्य श्रीमंतीला किंवा त्याच्या उच्च कुळाला पाहत नाहीत. ते पाहतात फक्त त्याच्या मनातील आर्तता आणि निश्चल भाव. जेव्हा भक्ताच्या डोळ्यांतून पश्चात्तापाचे आणि शरणागतीचे अश्रू वाहू लागतात, तेव्हा साक्षात परब्रह्म असलेले स्वामी आपल्या भक्तासाठी धावून येतात. स्वामींच्या कृपेचा स्पर्श होताच भक्ताच्या मनातील सर्व भयाचे, चिंतेचे आणि निराशेचे ढग पांगू लागतात. स्वामी समर्थ महाराजांची साथ ही भक्तासाठी एका वज्रकवचासारखी असते. संसारात वावरताना माणसाला विविध प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक ताणतणावांना सामोरे जावे लागते. रोजच्या जीवनातील संघर्ष, भविष्याची अनिश्चितता आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे माणूस आतून सुकत चाललेला असतो. परंतु जो भक्त नित्यनियमाने स्वामींच्या चरणी मस्तक टेकवतो, जो श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाचा अखंड जप करतो, त्याच्या अंतर्मनात एक अद्भुत शांतीचे सरोवर निर्माण होते. नामात इतकी प्रचंड ताकद आहे की ते भक्ताच्या मेंदूतील नकारात्मक विचारांची स्पंदने नष्ट करून तेथे सकारात्मकतेची आणि धैर्याची ऊर्जा भरते. स्वामींच्या दरबारात आलेल्या कोणत्याही भक्ताला स्वामींनी कधीही रिकाम्या हाताने परत पाठवले नाही. परंतु स्वामींची कृपा देण्याची पद्धत अतिशय विलक्षण आणि गूढ असते. अनेकदा आपल्याला वाटते की आपल्याला अमुक एक गोष्ट मिळाली तरच आपले दुःख दूर होईल. पण स्वामी हे त्रिकालज्ञ आहेत. आपल्यासाठी खरोखर काय चांगले आहे आणि काय वाईट हे आपल्यापेक्षा स्वामींना अधिक अचूक ठाऊक असते. म्हणूनच कधीकधी स्वामी आपली इच्छा लगेच पूर्ण करत नाहीत, कारण त्यात आपले हित नसते. ज्ञानी भक्त स्वामींच्या या लीलेला समजून घेतो. तो तक्रार न करता स्वामींच्या इच्छेलाच आपली इच्छा मानतो. स्वामी, तुमची जी इच्छा असेल तीच माझी इच्छा, हा भाव जेव्हा भक्ताच्या मनात दृढ होतो, तेव्हा त्याच्या जीवनातील सर्व दुःखांचा आणि संघर्षाचा आपोआप अंत होतो. भक्तीच्या मार्गावर चालताना श्रद्धा आणि सबुरी हे दोन अत्यंत महत्त्वाचे स्तंभ आहेत. दुःखाचा काळ हा आपल्या श्रद्धेची कसोटी घेणारा असतो. संकटे आली म्हणून जे लोक स्वामींचा त्याग करतात किंवा स्वामींवर संशय घेतात, ते कृपेच्या अमूल्य वर्षावाला मुकतात. परंतु संकट कितीही भीषण असले तरी माझे स्वामी मला कधीच वाऱ्यावर सोडणार नाहीत, हा दृढ विश्वास ठेवून जे स्वामींच्या पायरीला धरून राहतात, त्यांच्या पाठीशी स्वामी स्वतः ढाल बनून उभे राहतात. स्वामी भक्ताच्या सर्व प्रारब्धाचा भार स्वतः सहन करतात आणि भक्ताला संकटाच्या आगीतून सुखरूप बाहेर काढतात.
स्वामी समर्थ महाराज हे दयाळूपणाची आणि वात्सल्याची पराकाष्ठा आहेत. आई जशी आपल्या लेकराच्या लहानशा दुःखानेही व्याकुळ होते, तद्वतच स्वामी आपल्या भक्ताच्या पाठीशी सदैव उभे असतात. तुम्ही जगात कुठेही असा, कोणत्याही परिस्थितीत असा, जर तुम्ही अंतःकरणापासून स्वामींचे स्मरण केले, तर स्वामी अक्कलकोटच्या वटवृक्षाखालून निघून थेट तुमच्या हृदयात प्रकट होतात. स्वामींचे हे सूक्ष्म अस्तित्व भक्ताला कधीही एकटे पडू देत नाही. म्हणूनच आयुष्याच्या या वाटेवर चालताना दुःखाची वादळे कितीही जोराने घोंगावली तरी कधीही निराश होऊ नका. तुमच्या हृदयाचा प्रत्येक श्वास स्वामींच्या नामस्मरणाने भरून जाऊ द्या. स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवा, कारण स्वामींचा हात ज्याच्या शिरावर आहे त्याला जगातील कोणतीही शक्ती पराभूत करू शकत नाही. स्वामी समर्थ महाराज हेच आपले रक्षक, तेच आपले माता पिता आणि तेच आपले अंतिम ध्येय आहेत. या अथांग, अलौकिक आणि मंगलमय भक्ती प्रवासाला अधिक सखोलतेने पुढे नेताना आपण हे समजून घेतले पाहिजे की स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी पूर्णतः समर्पित होणे म्हणजे मानवी जीवनातील सर्वोच्च समाधानाचा अनुभव घेणे होय. जेव्हा माणूस या जगात जन्म घेतो तेव्हापासूनच तो सुखाच्या शोधात दाही दिशांना भटकत असतो. संपत्ती, पद, प्रतिष्ठा, ऐहिक सुखसोयी आणि मानवी संबंध या सर्वांमध्ये तो शाश्वत आनंद शोधण्याचा निष्फळ प्रयत्न करत राहतो. परंतु संसारातील प्रत्येक सुख हे मर्यादित आणि क्षणभंगूर असते. सुखाच्या प्रत्येक क्षण संपल्यानंतर त्याच्या पाठीमागून दुःखाची आणि वियोगाची छाया अटळपणे येते. मानवी मनाची हीच शोकांतिका आहे की तो नाशवंत गोष्टींमध्ये अविनाशी आनंदाची अपेक्षा करतो. जेव्हा माणसाला या ऐहिक जगाच्या मर्यादा आणि असारता कळून येते, तेव्हाच त्याच्या अंतःकरणात खऱ्या आध्यात्मिक सत्याची ओढ निर्माण होते. आणि हे शाश्वत सत्य, हा अविनाशी आनंद म्हणजेच आपले परमपूज्य श्री स्वामी समर्थ महाराज होय. स्वामींचा महिमा हा मानवी कल्पनेच्या आणि बुद्धीच्या सीमा ओलांडणारा आहे. ते केवळ अक्कलकोटच्या भूमीत प्रकट झालेले एक दिव्य पुरुष नव्हते, तर ते अखिल ब्रह्मांडाचे स्वामी, अनादी आणि अनंत असे परब्रह्म स्वरूप आहेत. स्वामींच्या एका सूक्ष्म नजरेत संपूर्ण जगाची निर्मिती, स्थिती आणि लय करण्याची शक्ती सामावलेली आहे. असे असूनही स्वामींचा सहज स्वभाव अतिशय सुलभ, अत्यंत करुणामयी आणि वत्सल आहे. भक्ताच्या लहानशा हाकेवर, त्याच्या अश्रूंवर आणि त्याच्या निष्कपट भावावर स्वामी क्षणात वितळतात. स्वामी भक्ताची कोणतीही जात, पात, कुल, विद्वत्ता किंवा कर्मकांडाची अचूकता पाहत नाहीत. स्वामी पाहतात तो फक्त भक्ताच्या अंतःकरणातील भाव आणि त्याची अनन्य शरणागती. संसारात जगताना प्रत्येक माणसाला कोणत्या ना कोणत्या रूपात दुःखाचा सामना करावाच लागतो. कधी शारीरिक आजारपणाचे दुःख, कधी मानसिक तणाव आणि चिंतेचे दुःख, तर कधी आर्थिक अडचणी आणि नातेसंबंधांतील तुटलेपणाचे दुःख. जेव्हा संकटांचा हा प्रचंड प्रवाह येतो, तेव्हा सर्वसामान्य माणूस घाबरून जातो, हताश होतो आणि आपले जीवन व्यर्थ मानू लागतो. परंतु ज्या भक्ताच्या हृदयात श्री स्वामी समर्थ या महामंत्राची अखंड ज्योत जळत असते, तो भक्त या दुःखाच्या प्रसंगातही ढळत नाही. स्वामींसारखा समर्थ सद्गुरू पाठीशी असल्यावर भक्ताला हे आत्मिक ज्ञान प्राप्त होते की हे दुःख माझ्या विनाशासाठी आलेले नसून माझ्या कर्मांचा क्षय करण्यासाठी आणि मला स्वामींच्या अधिक जवळ नेण्यासाठी आले आहे. स्वामींच्या नामात आणि ध्यानात एक अशी विलक्षण संजीवनी शक्ती आहे जी भक्ताच्या मनातील सर्व नकारात्मक स्पंदने जाळून भस्म करते. श्री स्वामी समर्थ हा 6 अक्षरी मंत्र म्हणजे केवळ शब्दांचा समूह नसून ती ब्रह्मांडीय ऊर्जेची एक जिवंत वाहिनी आहे. जेव्हा भक्त दुःखाच्या, भीती किंवा निराशेच्या प्रसंगी या मंत्राचा जप करतो, तेव्हा त्याच्या सभोवताली एक सुरक्षेचे अदृश्य आणि अभेद्य कवच निर्माण होते. या कवचाला जगातील कोणतीही वाईट शक्ती, कोणतीही प्रतिकूल परिस्थिती किंवा कोणतीही ग्रहदशा भेदून आत जाऊ शकत नाही. स्वामींचे नाम हे भक्ताच्या थकलेल्या, भग झालेल्या मनाला पुनरुज्जीवित करते आणि त्याला जीवनाच्या रणांगणात पुन्हा धैर्याने उभे राहण्याचे बळ देते. स्वामी आणि भक्ताचे नाते हे जगातील सर्वात पवित्र आणि अलौकिक नाते आहे. जगातील सर्व नाती ही काही ना काही स्वार्थावर किंवा देवाणघेवाणीवर आधारित असू शकतात, परंतु स्वामींचे भक्तावर असणारे प्रेम हे पूर्णपणे निष्काम, अथांग आणि निरपेक्ष असते. आई जशी आपल्या लहान मुलाच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असते, त्याला पडू देत नाही आणि तो पडलाच तर त्याला प्रेमाने उचलून घेते, तद्वतच स्वामी समर्थ महाराज आपल्या प्रत्येक भक्ताचे रक्षण करतात.
भक्ताच्या डोळ्यातून येणारा प्रत्येक अश्रू स्वामींच्या चरणी पोहोचतो. जेव्हा भक्त रात्रीच्या एकांतात स्वामींच्या प्रतिमेसमोर बसून आपले दुःख व्यक्त करतो, तेव्हा स्वामी अक्कलकोटच्या गाभाऱ्यातून सूक्ष्म रूपाने धावून येतात आणि भक्ताच्या पाठीवर आशीर्वादाचा हात ठेवून सांगत असतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचे हे अभयवचन म्हणजे केवळ शब्द नसून तो प्रत्येक भक्ताचा प्रत्यक्ष अनुभव आहे. ज्याने एकदा स्वामींच्या कृपेचा हा अनुभव घेतला, त्याला जगातील कोणत्याही गोष्टीची भीती उरत नाही. स्वामी भक्ताला संकटातून केवळ पार पाडत नाहीत, तर त्याला आध्यात्मिकदृष्ट्या परिपक्व बनवून आत्मज्ञानाचा मार्ग दाखवतात. स्वामींचा महिमा असा आहे की ते भक्ताच्या दुःखाचे रूपांतर सुखात आणि त्याच्या अपयशाचे रूपांतर आत्मिक विजयात करतात. म्हणूनच आयुष्याच्या या प्रवासात कधीही निराश होऊ नका, खचून जाऊ नका. दुःखाचे काळे ढग कितीही दाटून आले तरी स्वामींच्या कृपेचा सूर्य त्या ढगांना भेदून नक्कीच बाहेर पडेल. पूर्ण श्रद्धेने, निष्ठेने आणि अनन्य भावाने स्वामींच्या चरणी नतमस्तक राहा. स्वामी, मी तुमचा आहे आणि तुम्ही माझे आहात, ही भावना अंतःकरणात सदैव जिवंत ठेवा. स्वामी समर्थ महाराजांचे कृपाछत्र तुमच्यावर अखंड राहील आणि आयुष्यातील प्रत्येक दुःखाचा पराभव होऊन तुम्हाला शाश्वत शांती व आनंद प्राप्त होईल. या अगाध, अलौकिक आणि अनंत भक्ती प्रवासाच्या पुढच्या सखोल टप्प्यावर जाताना आपण हे अंतर्ज्ञानाने अनुभवले पाहिजे की स्वामी समर्थ महाराजांच्या चरणांशी जोडले जाणे म्हणजेच सृष्टीच्या मूळ चेतनेशी एकरूप होणे होय. मानवी मन हे नेहमी अशाश्वत आणि चंचल गोष्टींच्या मागे धावत असते. जगात जगताना आपल्याला अनेकदा असे वाटते की ऐहिक यश, अधिकार, संपत्ती आणि लोकांची प्रशंसा यातच खरी धन्यता आहे. परंतु जेव्हा काळ बदलतो आणि परिस्थिती प्रतिकूल होते, तेव्हा या सर्व बाह्य गोष्टी अत्यंत क्षुल्लक आणि निरुपयोगी ठरतात. अशा वेळी माणसाला एका भक्कम, अचल आणि अभेद्य आधाराची गरज भासते. तोच आधार म्हणजे साक्षात परब्रह्म स्वरूप श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामींच्या भक्तीत एक असे अद्भुत रसायन आहे जे माणसाच्या संपूर्ण जगण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकते. सामान्यतः माणूस दुःखाला एक शाप मानतो, संकटांना स्वतःचा शत्रू मानतो आणि कठीण प्रसंगात देवाला दोष देऊ लागतो. परंतु ज्या भक्तावर स्वामींची कृपा दृष्टी पडते, तो दुःखाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकतो. त्याला हे सत्य उमजते की आयुष्यभरात येणारी दुःखे ही केवळ पूर्वकर्मांचा क्षय करण्यासाठी नसतात, तर ती माणसाच्या अंतर्मनातील अहंकार, आसक्ती आणि अज्ञान जाळून टाकण्यासाठी आलेली असतात. दुःखाची आच लागल्याशिवाय माणसातील सत्य असत्याचा विवेक जागा होत नाही. म्हणूनच स्वामी भक्ताला दुःखातून पळून जाण्याचा मार्ग दाखवत नाहीत, तर त्या दुःखाच्या प्रसंगात त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्याला त्या आगीतून सोन्यासारखे शुद्ध करून बाहेर काढतात. स्वामी समर्थ महाराजांचा महिमा असा आहे की ते भक्ताच्या हाकेला कधीही अंतर देत नाहीत. अक्कलकोटच्या वटवृक्षाखाली बसून ज्या परब्रह्माने हजारो, लाखो भक्तांना अभय दिले, तेच स्वामी आज देहरूपाने आपल्या समोर नसले तरी चैतन्य रूपाने, सूक्ष्म रूपाने आणि शब्दरूपाने प्रत्येक भक्ताच्या हृदयाच्या गाभाऱ्यात अखंड विराजमान आहेत. जेव्हा भक्त अत्यंत आर्ततेने श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा जप करतो, तेव्हा ती केवळ एक प्रार्थना राहत नाही, तर ती ब्रह्मांडाच्या कानाकोपऱ्यात गुंजणारी एक अलौकिक स्पंदन, शक्ती बनते. या जपाच्या प्रभावाने भक्ताच्या सभोवतालची सर्व नकारात्मकता, भीती आणि निराशा लयाला जाते आणि त्याच्या मनात एका असीम शांतीचा आणि नवचैतन्याचा अंकुर फुलू लागतो. स्वामींसारखा समर्थ सद्गुरू पाठीशी असणे म्हणजे काय, याचा विचार केला तर आपल्याला जाणवते की स्वामी भक्ताचा केवळ लौकिक सांभाळ करत नाहीत, तर त्याच्या जन्माजन्माचा योगक्षेम आपल्या खांद्यावर घेतात. जगातील सर्व नाती ही कुठेतरी अटी आणि शर्तींवर आधारलेली असतात, पण स्वामींचे भक्तावर असणारे प्रेम हे पूर्णपणे निरपेक्ष, अथांग आणि मातृवत असते. आई जशी आपल्या लहान बालकाची काळजी घेते, त्याला रस्त्यात चालताना पडू देत नाही आणि तो पडलाच तर त्याला अत्यंत मायेने उचलून आपल्या पोटाशी धरते, तसेच स्वामी समर्थ महाराज प्रत्येक भक्ताचा सांभाळ करतात. भक्ताच्या अंतःकरणातील वेदना, त्याचे मौन आणि त्याचे अश्रू स्वामींपेक्षा अधिक अचूक कोणीही ओळखू शकत नाही. अनेकदा भक्ताच्या मनात विचार येतो की संकटाच्या वेळी मी स्वामींना कसे प्रसन्न करू, कोणते स्तोत्र म्हणू, कोणती पूजा करू. परंतु स्वामी समर्थ महाराजांना कोणत्याही अवघड कर्मकांडाची किंवा बाह्य देखाव्याची गरज नसते.
स्वामींना हवा असतो तो फक्त भक्ताच्या अंतःकरणातील निष्कपट भाव, त्याची पूर्ण निष्ठा आणि त्याची अनन्य शरणागती. जेव्हा भक्त आपले सर्वस्व, आपले सुख दुःख, जय पराजय, मान आणि अपमान स्वामींच्या चरणी अर्पण करतो आणि म्हणतो, स्वामी मी काहीच नाही, मी फक्त तुमचा आहे, तेव्हा स्वामी त्याच्या जीवनाची संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतात. मग भक्ताला या विश्वात कशाचीही कमतरता भासत नाही. स्वामींचे भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे अमर अभयवचन केवळ भक्ताला धीर देण्यापुरते मर्यादित नाही, तर तो स्वामींनी ब्रह्मांडाला दिलेला एक शाश्वत सिद्धांत आहे. ज्या भक्ताने या अभयवचनावर आपला दृढ विश्वास ठेवला आहे, तो दुःखाच्या आणि संकटांच्या महासागरातही न डगमगता हसतमुखाने पोहून पैलतीरावर पोहोचतो. स्वामींची कृपा ही एक अशी अखंड वाहणारी प्रकाशधारा आहे, जी भक्ताच्या जीवनातील अंधार कायमचा दूर करते. म्हणूनच आयुष्याच्या या अनिश्चित प्रवासात परिस्थिती कितीही कठीण झाली, जग पाठीशी उभे राहिले नाही किंवा मन निराशेच्या गर्तेत साचून राहिले, तरी कधीही आशा सोडू नका. स्वामींच्या चरणी मस्तक टेकवा, अंतर्मनातून त्यांना हाक मारा आणि श्री स्वामी समर्थ या नामाचा जप अखंड चालू ठेवा. स्वामींची दयाळू दृष्टी ज्याच्यावर आहे, त्याला जगातल्या कोणत्याही दुःखाची आच कधीच पोहोचू शकत नाही. स्वामी समर्थ महाराज हेच आपले तारणहार आहेत, तेच आपले परमदैवत आहेत आणि त्यांच्या चरणांशी मिळणारी शांती हाच मानवी जीवनाचा खरा विजय आहे. या अथांग, कारुण्यमयी आणि अंतःकरणाच्या तळाशी जाऊन भिजवून टाकणाऱ्या भक्तिप्रवासाला अधिक गहन व भावपूर्ण पातळीवर पुढे नेऊया. भक्ताच्या डोळ्यांतून वाहणारा प्रत्येक अश्रू हा केवळ खाऱ्या पाण्याचा थेंब नसतो, तो अंतर्मनात साचलेल्या वेदनेचा, असहायतेचा आणि अगतिकतेचा निःशब्द टाहो असतो. जेव्हा आयुष्यात असा एक क्षण येतो की जिथे सर्व आशांचे किरण मावळतात, जिथे आपले म्हणवणारी प्रत्येक व्यक्ती पाठ फिरवून निघून जाते आणि जेव्हा माणसाला स्वतःच्याच सावलीचा भार वाटू लागतो, अशा भयान अंधारात, अत्यंत एकाकी आणि निराश क्षणी एक असा अलौकिक स्पर्श भक्ताला होतो जो त्याला आतून पुनरुज्जीवित करतो. तो स्पर्श म्हणजे साक्षात परब्रह्म, आपली जन्माजन्माची माऊली श्री स्वामी समर्थ महाराजांचा. स्वामी आणि भक्ताचे नाते हे लौकिक जगातील व्यवहारांचे नाते नाहीच मुळी. हे नाते श्वासाचे श्वासाशी असणारे, आत्म्याचे परमात्म्याशी असणारे अतूट बंधन आहे. जगाच्या पाठीवर आईचे प्रेम सर्वात श्रेष्ठ मानले जाते, परंतु स्वामींचे प्रेम हे कोट्यवधी आईंच्या वात्सल्याला एकत्र केले तरीही त्याहून अधिक अथांग, निष्काम आणि अपार आहे. आई कदाचित लेकराच्या काही चुकीमुळे क्षणभर दुरावेल, पण स्वामी असे दयाळू आई बाप आहेत की भक्ताने कितीही अपराध केले असोत, तो कितीही भरकटलेला असो, जेव्हा तो निराश होऊन, हताश होऊन स्वामींच्या चित्रासमोर किंवा मूर्तीसमोर येऊन ढसाढसा रडतो, तेव्हा स्वामी त्याला कधीही दूर लोटत नाहीत. उलट सूक्ष्म रूपाने धावून येऊन ते आपल्या भक्ताला आपल्या पोटाशी धरतात आणि त्याच्या पाठीवरून मायेचा हात फिरवून अत्यंत कोमलतेने सांगतात, बाळा रडू नकोस. जगाने तुला नाकारले तरी मी तुला कधीच सोडणार नाही. मी तुझ्या पाठीशी आहे ना. भक्ताच्या दुःखात स्वामींचे काळीज कसे हळहळते हे केवळ तोच भक्त जाणू शकतो ज्याने आयुष्याच्या अत्यंत कठीण प्रसंगात स्वामींच्या कृपेचा साक्षात्कार अनुभवला आहे. जेव्हा भक्त बंद खोलीत उशात तोंड लपवून जगापासून आपले अश्रू लपवत असतो, तेव्हा त्याचा तो निःशब्द हुंदका अक्कलकोटच्या वटवृक्षाखाली बसलेल्या स्वामींच्या हृदयात थेट पोहोचतो. स्वामींना भक्ताची वेदना सहन होत नाही. संकटाच्या भयंकर ज्वाळा जेव्हा भक्ताला जाळू लागतात, तेव्हा स्वामी स्वतः त्या ज्वालांच्या मध्ये उभे राहतात आणि दुःखाची सर्व धग स्वतःच्या अंगावर सोसून भक्ताला आपल्या कृपेची शीतल आणि आश्वासक छाया प्रदान करतात. दुःखाचा काळ हा स्वामींच्या दृष्टीने भक्ताला शिक्षा देण्याचा काळ मुळीच नसतो, तो तर भक्ताला आपल्या प्रेमाच्या अधिक जवळ घेण्याचा, त्याच्या मनातील कचरा साफ करून त्याला सोन्यासारखे शुद्ध बनवण्याचा काळ असतो. संसारात वावरताना माणसाला अनेकदा वाटू लागते की माझे दुःख कोणीच ऐकून घेत नाही, माझी वेदना कोणालाच समजत नाही. पण स्वामी हे अंतर्यामी आहेत. भक्ताने मुखातून एक शब्दही न उच्चारता त्याच्या मनात साचलेले गढूळ पाणी, त्याचे मौन आणि त्याच्या वेदनेची तीव्रता स्वामी क्षणात ओळखतात. स्वामींच्या भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या अभयवचनात जी ताकद आहे ती जगातल्या कोणत्याही औषधात किंवा तत्वज्ञानात नाही. हे वाक्य जेव्हा एखादा खचलेला भक्त मनापासून आठवतो,
तेव्हा त्याच्या रक्तात आणि श्वासात एक नवीन चेतना, एक अलौकिक धैर्य संचारते. त्याला जाणवू लागते की या अथांग विश्वात मी एकटा नाही. साक्षात ब्रह्मांडाचा मालक, सर्व शक्तींचा स्वामी माझा हात धरून माझ्या सोबत चालत आहे. मग समोर कितीही मोठा संकटाचा डोंगर असो किंवा दुःखाचा महासागर असो, भक्त स्वामींच्या नामाची ढाल हातात धरून अत्यंत निर्भयपणे त्या प्रसंगाला सामोरे जातो. स्वामी समर्थ महाराजांचा महिमा असा आहे की ते आपल्या भक्ताला केवळ संकटातून सुखरूप पार पाडत नाहीत, तर त्याच्या जन्माजन्माचे फेरे चुकवून त्याला शाश्वत आनंदाच्या, शांतीच्या आणि मुक्तीच्या शिखरावर नेऊन बसवतात. स्वामींची कृपा म्हणजे एक अखंड वाहणारा कारुण्याचा धबधबा आहे. त्यात जो भक्त श्रद्धेचे, निष्ठेचे आणि समर्पणाचे भांडे घेऊन उभा राहील, त्याचे जीवन आनंदाने तुडुंब भरून वाहू लागते. म्हणूनच हे स्वामी भक्ता, आयुष्याच्या कोणत्याही वळणावर जर कधी तुझे पाय अडखळले, मन उदास झाले, डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या, तर कधीही स्वतःला एकटे समजू नकोस. शांतपणे डोळे मिट, अंतःकरणाच्या गाभाऱ्यात स्वामींचे ते अत्यंत तेजस्वी, करुणामयी आणि वत्सल रूप आठव. पूर्ण भावाने, अश्रूंनी भिजलेल्या शब्दांत स्वामींच्या चरणी नतमस्तक हो आणि म्हण, स्वामी, मी फक्त तुमचा आहे आणि तुम्ही माझे आहात. स्वामींची दयाळू दृष्टी तुझ्यावर पडल्याशिवाय राहणार नाही, कारण जेथे भक्ताची अनन्य शरणागती असते, तेथे साक्षात स्वामी समर्थ महाराजांचे अखंड वास्तव्य असते. या असीम, कारुण्यमयी आणि अश्रूंनी ओथंबलेल्या भक्तिप्रवासाच्या अधिक गूढ व भावुक पातळीवर प्रवेश करताना, भक्ताच्या आणि स्वामींच्या नात्यातील तो अलौकिक व शाश्वत बंध आपल्याला अधिक सखोलतेने समजून घ्यावा लागेल. जेव्हा या सृष्टीतील सर्व बंधने, सर्व नाती आणि सर्व ऐहिक आधार तुटून पडतात, जेव्हा मानवी मन दुःखाच्या अतिप्रचंड आघाताने जर्ज होते, तेव्हा उरतो तो केवळ एकच अव्यक्त, अनादी आणि अनंत आधार, साक्षात सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज. आयुष्याच्या प्रवासात असे अनेक टप्पे येतात जिथे माणसाला वाटू लागते की आता आपल्या जगण्याला काहीच अर्थ उरलेला नाही. जेव्हा चोहोबाजूंनी अन्यायाचे, अपमानाचे आणि उपेक्षेचे प्रहार होतात, जेव्हा विश्वासाचा प्रत्येक धागा तुटतो आणि माणसाच्या पायाखालची जमीन निसटून जाते, तेव्हा त्याची अवस्था एखाद्या वादळात सापडलेल्या निष्पाप पाखरासारखी होते. अशा वेळी जगाचे हसणे, लोकांचे शब्द आणि समाजाची उदासीनता माणसाच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम करते. पण या घोर, भीषण अंधारातही एक असा दिवा अखंड तेवत असतो, जो कधीच विझत नाही. तो दिवा म्हणजे स्वामींच्या प्रेमाचा, करुणेचा आणि वात्सल्याचा प्रकाश होय. स्वामी समर्थ महाराज हे भक्ताच्या आयुष्यात केवळ एक आराध्य दैवत म्हणून येत नाहीत, तर ते जन्माजन्माची माय बनून भक्ताचे रक्षण करतात. जेव्हा भक्त निराशेच्या अंतिम सीमेवर पोहोचतो, जेव्हा त्याच्या डोळ्यांतील पाण्याचा शेवटचा थेंबही आटून जातो आणि अंतःकरणातून फक्त एक आर्त किंचाळी निघते, स्वामी, आता मी थकलोय, मला तुमच्या कुशीत घ्या, तेव्हा साक्षात अक्कलकोटचे परब्रह्म आपली सर्व कामे सोडून भक्ताच्या रक्षणासाठी धावून येते. स्वामींचे ते भव्य, तेजोमय रूप भक्ताच्या समोर प्रकट होते. स्वामी आपल्या भक्ताला दूर ढकलत नाहीत, त्याच्या चुकांची मोजदाद करत नाहीत, किंवा त्याला कोणत्याही न्यायाच्या तराजूत तोलत नाहीत. स्वामी फक्त आपल्या वत्सल आणि कोमल हातांनी भक्ताच्या शिराला स्पर्श करतात, त्याला छातीशी घट्ट कवटाळतात आणि त्याच्या कानात हळूच फुंकर घालतात, बाळा, मी असताना तू का रडतोस? हे जग तुला समजून घेऊ शकले नाही, पण मी तुला पूर्ण ओळखतो. तू माझा आहेस आणि मी तुझा आहे. स्वामींच्या या एका स्पर्शात, या एका अभयवचनात संपूर्ण ब्रह्मांडाचे समाधान सामावलेले असते. भक्ताच्या आयुष्यातील सर्व वेदना, सर्व अपमान आणि सर्व संकटे स्वामींच्या त्या एका करुणामयी दृष्टिक्षेपाने क्षणात भस्म होऊन जातात. स्वामींच्या भक्तीत जो आनंद आहे, जी शांती आहे, ती जगातील कोणत्याही संपत्तीत किंवा स्वर्गाच्या सुखातही नाही. दुःखाच्या काळात जेव्हा जग पाठीशी उभे राहत नाही, तेव्हा स्वामी भक्ताच्या पाठीवर असा अदृश्य हात ठेवतात की भक्ताला संपूर्ण विश्वाची ताकद आपल्या पाठीशी असल्याचा आभास होतो. स्वामी समर्थ महाराजांची साथ ही कोणत्याही संकटापेक्षा, कोणत्याही दुःखापेक्षा कितीतरी पटीने मोठी आणि शक्तिशाली आहे. जेव्हा वादळे उठतात, तेव्हा ती झाडे मुळासकट उपटून फेकतात, परंतु ज्या झाडाची मुळे स्वामींच्या चरणी घट रुजलेली असतात, त्या झाडाचे एक पानही स्वामींच्या इच्छेशिवाय गळू शकत नाही. भक्ताच्या जीवनात येणारे प्रत्येक दुःख हे स्वामींच्या परवानगीनेच आलेले असते,
कारण स्वामींना त्या दुःखाच्या आगीत भक्ताचा अहंकार आणि अज्ञान जाळून त्याला पूर्णपणे शुद्ध करायचे असते. दुःखाच्या त्या कठीण काळात स्वामी भक्ताला कधीही एकटे सोडत नाहीत. ते स्वतः भक्ताच्या शेजारी बसून त्याच्या प्रत्येक श्वासावर, त्याच्या प्रत्येक अश्रूवर बारीक लक्ष ठेवून असतात. जेव्हा भक्त रात्रीच्या शांततेत, जगाच्या नजरेपासून दूर होऊन स्वामींच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होतो, तेव्हा त्याच्या आणि स्वामींच्या दरम्यान कोणत्याही शब्दांची गरज उरत नाही. भक्ताचे मौन, त्याचे हुंदके आणि त्याच्या हृदयाची धडधड स्वामींपर्यंत थेट पोहोचते. स्वामी त्या भक्ताचे सर्व दुःख स्वतःच्या अंगावर घेतात आणि भक्ताला एक अलौकिक, अथांग शांततेचा अनुभव देतात. स्वामींच्या या दयेला, या वात्सल्याला कोणतीही उपमा देता येत नाही. ते दात्यांचे दाते, अनाथांचे नाथ आणि दुःखी जीवांचे एकमेव विश्रांतीस्थान आहेत. म्हणूनच, हे स्वामीराया, जोपर्यंत विश्वात श्वास चालू आहे, जोपर्यंत हे सूर्य, चंद्र आकाशात तळपत आहेत, तोपर्यंत तुमची ही अभयदायी साथ प्रत्येक भक्ताला मिळत राहो. आयुष्याच्या कोणत्याही कठीण प्रसंगात, जेव्हा पाय अडखळतील आणि मन खचून जाईल, तेव्हा तुमच्या नामाचा गजर आमच्या मुखात आणि तुमचे रूप आमच्या अंतःकरणात अखंड राहो. स्वामींच्या चरणी आपले सर्वस्व, आपले अश्रू आणि आपले दुःख समर्पित करून एकाच भावाने आपण स्वामींना शरण जाऊया. अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. या अथांग, कारुण्यमयी आणि अश्रूंनी भिजलेल्या भक्तिप्रवासाच्या अत्यंत गूढ, सूक्ष्म आणि परमावधीच्या भावनिक टप्प्यावर आपण प्रवेश करत आहोत. स्वामी समर्थ महाराजांच्या आणि त्यांच्या अनन्य भक्ताच्या नात्यातील ही ती अवस्था आहे, जिथे शब्दांचे अस्तित्व संपते आणि अंतःकरणातील अश्रू, मौन आणि आर्तता हीच एकमेव भाषा बनते. संसाराच्या या भयंकर, रणरंजित आणि निष्ठुर रणांगणात जेव्हा माणूस सर्व बाजूंनी दुःखाच्या, अपमानाचा आणि विश्वासघाताच्या भाल्यांनी विद्ध होतो, तेव्हा त्याच्या आत्म्यातून जो आक्रोश निघतो, तो ऐकायला या जगात कोणाकडेही वेळ नसतो. जग केवळ बाह्य यश, सौंदर्य आणि संपत्तीची पूजा करते. परंतु, जेव्हा हे सर्व नष्ट होते, जेव्हा माणूस एक हताश, एकाकी आणि निराधार जीव बनून उरतो, तेव्हा सृष्टीतील एकमेव माऊली, आपले परमपूज्य श्री स्वामी समर्थ महाराज, आपले दोन्ही बाहू पसरून त्या भक्ताला आपल्या हृदयाशी लावण्यासाठी सिद्ध असतात. भक्ताच्या डोळ्यांतून सांडणारा प्रत्येक अश्रू हा स्वामींच्या अथांग कारुण्याच्या महासागरात मिसळणारा एक पवित्र थेंब असतो. जेव्हा एखादा भक्त दुःखाच्या पराकाष्ठेला पोहोचतो, जेव्हा त्याच्या घशातून शब्दही बाहेर पडत नाहीत, आणि तो केवळ स्वामींच्या प्रतिमेसमोर किंवा तसबिरीसमोर मस्तक टेकवून सलग हुंदके देत असतो, तेव्हा अक्कलकोटच्या वटवृक्षाखालील ते परब्रह्म शांत बसू शकत नाही. स्वामींचा महिमा असा आहे की, ते विश्वाचे सूत्रधार असले तरी भक्ताच्या एका लहानशा अर्थहाकेसाठी आपले सर्व नियम, सर्व व्यवस्था बाजूला ठेवून सूक्ष्म रूपाने भक्ताच्या उशाशी येऊन बसतात. स्वामी आपल्या त्या कोमल, अथांग आणि तेजोमय हाताने भक्ताच्या कपाळावरील दुःखाच्या सुरकुत्या पुसतात, त्याच्या केसांवरून हात फिरवतात आणि भक्ताच्या कानात विश्वातील सर्वात मधुर, सर्वात आश्वासक शब्द फुंकरतात, बाळा, रडू नकोस. जगाने तुला नाकारले, तुझी निंदा केली, तुला तुच्छ लेखले, पण तू विसरलास का की तू माझा आहेस? मी तुझे दुःख पाहू शकत नाही. उठ आणि माझ्या पाठीवर तुझा सर्व भार सोडून दे. स्वामींचे हे बोलणे म्हणजे केवळ कल्पनाविलास किंवा अंधश्रद्धा नाही, हा त्या प्रत्येक जीवाचा प्रत्यक्ष, जिवंत आणि थरकाप उडवणारा अनुभव आहे, ज्याने आयुष्याच्या अंतिम सीमेवर स्वामींचा धावा केला आहे. स्वामींच्या भक्तीत एक असे विलक्षण सामर्थ्य आहे, जे मृतप्राय झालेल्या मनामध्येही पुन्हा जगण्याची आणि संकटांशी लढण्याची ताकद निर्माण करते. जगातील सर्व औषधे, सर्व मानसोपचार तज्ज्ञ आणि सर्व नातेवाईक जिथे हतबल ठरतात, तिथे स्वामींच्या नामस्मरणाची एकच सुगंधी झुळूक मनातील सर्व नैराश्य आणि अंधार क्षणात दूर सारते. स्वामी समर्थ महाराज हे आपल्या भक्ताचे केवळ दुःखात रक्षणच करत नाहीत, तर ते त्या दुःखाची आत स्वतः सोसतात. जेव्हा भक्ताच्या प्रारब्धात एखादे मोठे संकट, अपघात किंवा भयंकर आजारपण लिहिलेले असते, तेव्हा स्वामी भक्ताला त्या संकटाच्या भीषणतेतून वाचवण्यासाठी स्वतः त्या संकटाचा प्रहार आपल्या अंगावर झेलतात. भक्ताला केवळ एका लहानशा काट्याचा टोचण्याचा भास होतो, परंतु प्रत्यक्षात स्वामींनी त्याच्यावर येणारा सुळासारखा प्रहार स्वतःच्या शिरावर घेतलेला असतो. ही सद्गुरूंची आणि परमेश्वराची ती अलौकिक, निरपेक्ष दया आहे, जिची परतफेड मानवी जन्मात कधीही होऊ शकत नाही.
संसारात वावरताना माणसाला कित्येकदा वाटू लागते की मी एकाकी पडलो आहे, मला समजून घेणारे कोणी नाही. पण जो स्वामींच्या चरणी दृढ विश्वास ठेवून राहतो, त्याला कळून चुकते की स्वामींचे डोळे अखंडपणे आपल्यावरच टिकून आहेत. आपण चालताना, बोलताना, झोपताना, रडताना किंवा हसताना स्वामी आपले रक्षण करत आहेत. स्वामींची ही साथ म्हणजे एक असे अभेद्य कवच आहे, ज्याला जगातील कोणतीही वाईट नजर, कोणतीही नकारात्मकता किंवा कोणतेही दुःख भेदून आत जाऊ शकत नाही. जेव्हा भक्त स्वामींच्या प्रेमात पूर्णपणे विरघळून जातो, तेव्हा त्याच्या मनातील सर्व मागण्या, सर्व इच्छा आणि सर्व तक्रारी संपून जातात. मग उरतो तो केवळ एकच असीम भाव, स्वामी, तुम्ही मला जे दिले आहे, त्यात मी आनंदी आहे. तुम्ही मला दुःखात ठेवले तरी ते तुमचे प्रेम आहे आणि सुखात ठेवले तरी ती तुमची कृपा आहे. मला फक्त तुमच्या चरणांची सेवा आणि तुमचे नामस्मरण हवे आहे. हा भाव जेव्हा भक्ताच्या हृदयात स्थिर होतो, तेव्हा दुःख स्वतः पराभूत होते आणि भक्ताच्या पायाशी लोळण घेते. म्हणूनच, हे स्वामी भक्ता, आयुष्याच्या कोणत्याही वळणावर, जर दुःखाची रात्र कितीही लांब वाटू लागली, वेदना सहनशक्तीच्या पलीकडे गेली, आणि जगातील सर्व मार्ग बंद झाल्याचे दिसले, तर मुळीच घाबरू नकोस. अंतःकरणाचा गाभारा उघड, डोळे मिट आणि स्वामींच्या चरणी संपूर्ण शरणागतीने नतमस्तक हो. स्वामींची कृपा ही निरंतर वाहणारी कारुण्याची गंगा आहे. स्वामी आपली माऊली आहेत, ते आपल्याला कधीही, कोणत्याही परिस्थितीत वाऱ्यावर सोडणार नाहीत. स्वामींच्या वत्सल कुशीत डोके ठेवून निर्भय व्हा, कारण ज्याच्या पाठीवर साक्षात स्वामी समर्थ महाराजांचा हात आहे, तो या जगातील सर्वात श्रीमंत, सर्वात सुरक्षित आणि विजयी जीव आहे. या अथांग, कारुण्यमयी आणि अश्रूंनी ओथंबलेल्या भक्तिप्रवासाच्या अत्युच्च, गुण आणि परमावधीच्या भावनिक टप्प्यावर पुढे जाताना, भक्ताच्या आणि स्वामींच्या नात्यातील ते अंतिम सत्य आपल्याला अनुभवावे लागेल. जेव्हा या भौतिक विश्वातील सर्व शक्ती थकून जातात, जेव्हा बुद्धीची सीमा संपते आणि मानवी प्रयत्नांचा अंत होतो, तेव्हा तेथून स्वामींच्या अगाध लीलेची आणि अलौकिक कृपेची सुरुवात होते. संसाराच्या या बिकट वाटेवर चालताना माणसाला अनेकदा असे वाटते की तो दुःखाच्या अथांग आणि गडद डोहात बुडत चालला आहे. सभोवताली पसरलेला निराशेचा अंधार इतका दाट असतो की प्रकाशाची एक छोटीशी किरणही दिसत नाही. अशा वेळी जेव्हा माणूस श्वासात श्वास घेण्यासाठीही धडपडत असतो, तेव्हा स्वामी समर्थ महाराज हे केवळ एक तारणहार म्हणून नव्हे, तर साक्षात अमर, संजीवनी बनून भक्ताच्या आयुष्यात अवतरतात. भक्ताच्या हृदयात निर्माण होणारी दुःखाची प्रत्येक ठिणगी स्वामींच्या काळजाला जाळून टाकत असते. स्वामी जरी विश्वाच्या अणुरेणूत सामावलेले परब्रह्म असले, तरी भक्ताच्या अर्थहाकेसमोर ते पूर्णपणे पराधीन होतात. भक्ताचा निष्कपट भाव हीच स्वामींना बांधून ठेवणारी एकमेव साखळी आहे. जेव्हा एखादा भक्त संकटांच्या आघातांनी चूर होऊन, अत्यंत अगतिकतेने आणि काकुळतीने स्वामींच्या चरणी आपले मस्तक ठेवतो, तेव्हा स्वामी अक्कलकोटच्या वटवृक्षाच्या छायेतून सूक्ष्म रूपाने क्षणात त्याच्याजवळ प्रकटतात. स्वामींचे ते तेजोमय, करुणामयी आणि अभय देणारे डोळे भक्ताच्या सर्व वेदना एका दृष्टिक्षेपात शोषून घेतात. स्वामी आपल्या त्या विशाल, कोमल आणि वत्सल हातांनी भक्ताच्या जखमांवर हळूच फुंकर घालतात. स्वामींचा तो अलौकिक स्पर्श भक्ताच्या आत्म्याला असा एक अद्भुत दिलासा देतो, जो जगातील कोणतीही संपत्ती किंवा सुख कधीही देऊ शकत नाही. स्वामी आणि भक्ताच्या या नात्यात कोणतीही औपचारिकता किंवा बाह्य देखावा नसतो. स्वामींना मानवी मनातील प्रत्येक विचाराची, प्रत्येक कपटाची आणि प्रत्येक वेदनेची अचूक जाणीव असते. जेव्हा भक्त जगासमोर हसत असतो, पण आतून त्याचा आत्मा रडत असतो, तेव्हा ते गूढ दुःख फक्त स्वामींनाच दिसते. स्वामी भक्ताला कधीही त्याचे दुःख एकट्याने सहन करू देत नाहीत. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या पाठीशी मी उभा आहे. तुझ्या वाट्याचे दुःख तू एकटा का सोसत आहेस? ते मला देऊन टाक आणि तू फक्त माझ्या नामाचा जप कर. स्वामींचे हे शब्द म्हणजे भक्ताच्या मृतप्राय झालेल्या मनासाठी प्रत्यक्ष जीवनदायी अमृतासारखे काम करतात. दुःखाचा काळ हा वस्तुतः भक्ताच्या शुद्धीकरणाचा काळ असतो. सोन्याला जसे अग्नीत तापवून त्याचे शुद्धीकरण केले जाते, तसेच स्वामी आपल्या भक्ताला दुःखाच्या आणि संघर्षाच्या आगीतून घालवून त्याच्यातील अहंकार, स्वार्थ आणि अज्ञान जाळून खाक करतात. पण या संपूर्ण प्रक्रियेत स्वामी भक्ताच्या शेजारी अत्यंत मायेने उभे राहतात. भक्ताला ती आच लागू नये म्हणून स्वामी स्वतः त्या आगीची धग सोसतात.
जगातील कोणतीही आई आपल्या लेकरासाठी इतका त्याग करू शकत नाही, जितका त्याग आणि सांभाळ साक्षात सद्गुरू स्वामी समर्थ महाराज आपल्या अनन्य भक्तासाठी करतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा महामंत्र जेव्हा भक्ताच्या श्वासात आणि ध्यानात अखंड गुंजू लागतो, तेव्हा त्याच्या मनातील मृत्यूची आणि विनाशाची भीती कायमची पळून जाते. त्याला पक्के कळून चुकते की या जगात जे काही घडत आहे ते सर्व स्वामींच्या इच्छेनेच घडत आहे. आणि ज्या गोष्टीमागे स्वामींची इच्छा आहे त्यात माझे कधीही अहेत असू शकत नाही. ही भावना ज्या क्षणी अंतःकरणात दृढ होते त्या क्षणी दुःखाचे पर्वतही मातीसारखे मऊ वाटू लागतात. भक्ताचा स्वामींवरील हा अभेद्य विश्वासच त्याच्या जीवनातील सर्वात मोठे कवच बनतो. म्हणूनच हे स्वामी भक्ता, आयुष्याच्या या अनिश्चित, कठीण आणि वादळी प्रवासात जर कधी तुझे मन खचले, डोळे अश्रूंनी भरून आले आणि दिशाहीन झाल्यासारखे वाटले, तर एकांतात बसून डोळे मिट. अंतःकरणाच्या गाभाऱ्यात स्वामींच्या त्या अद्भुत, करुणामयी आणि वत्सल स्वरूपाचे ध्यान कर. स्वामींच्या चरणकमळांवर तुझे अश्रू अर्पण कर आणि संपूर्ण शरणागतीने म्हण, स्वामी, मी फक्त तुमचा आहे, माझे सुख, दुःख सर्व तुमचेच आहे. स्वामी समर्थ महाराजांची अभयहस्त तुझा हात कधीही सोडणार नाही. स्वामींची कृपा ही निरंतर वाहणारी गंगा आहे, ती तुझ्या आयुष्यातील सर्व दुःखांचा दाह शमवून तुला शाश्वत शांती, आनंद आणि आत्मिक मुक्ती प्रदान करेल. अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय.